आहे, कारण तो राबतो म्हणून आपण जगतो. आपल्या ताटात जे अन्न येते त्या मागे शेतकऱ्याच्या घामाचे थेंब असतात. शहर झोपलेले असते तेव्हा शेतकरी शेतात राबत असतो. शहर झोपलेले असते तेव्हा शेतकरी जागा असतो. देशाच्या भुकेसाठी तो स्वतःची भूक विसरतो. शेतकऱ्याचे जीवन अत्यंत कष्टाचे व संघर्षमय असते. पहाटेच्या अंधारात उठून शेतात जाणारा शेतकरी सूर्य मावळेपर्यंत शेतात राबत असतो. ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता तो जमिनीशी नाते जोडतो. बी पेरताना त्याच्या मनात आशा असते, पण निसर्ग रुसला तर त्याचे स्वप्नही मोडते. तरी सुद्धा तो पुन्हा उभा राहतो. शेती हा केवळ व्यवसाय नसून ही जीवन पद्धत आहे. शेतीमुळे देशाची अर्थव्यवस्था चालते. अन्नधान्य, भाजीपाला, ऊस, कापूस या सगळ्याचा आधारच शेती आहे. शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही तर प्रगतीचा मार्ग आहे. नांगर हातात, डोळ्यात स्वप्न, शेतकरी राबतो म्हणून जगते सगळे. आज शेतकरी कित्येक समस्यांनी वेढलेला आहे. अनिश्चित पाऊस, गारपीट, ऊन यामुळे पिकाचे नुकसान होते, तरी सुद्धा मालाला भाव भेटत नाही. यामुळे कर्जाचा भार वाढतो, मानसिक तणाव निर्माण होतो. तरी सुद्धा शेतकरी हार न मानता हीच त्याची खरी ताकद आहे. शेतकरीच खरा योद्धा आहे. त्याच्या हातात तलवार नाही पण नांगर आहे. तो शांतपणे लढतो पण त्याची लढाई देशासाठी असते. आजच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती समृद्ध होऊ शकते. नांगर हीच तलवार, शेतीच रणभूमी. नांगर हीच तलवार, शेतीच रणभूमी. शेतकरी आहे म्हणून टिकली देशभूमी. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणे हा केवळ सरकारचा नाही तर समाजाची जबाबदारी आहे. आपण अन्न वाया घालवू नये, कारण की आपण अन्न वाया घालवू नये, कारण प्रत्येक कणामध्ये शेतकऱ्याचा घाम असतो. शेतकऱ्याचं